प्रभाग क्रमांक 4चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आयुष्यमान शिलरत्न गंडले, आकांक्षा अनिल लवटे, सायरा रियाज पठाण, मुन्ना हाशमी या उमेदवारांनी प्रचारास केली सुरुवात. लातूर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजला असून प्रभाग क्रमांक 4मधील भारतीय जनता पार्टीच्या आयुष्यमान शिलरत्न गंडले, आकांक्षा अनिल लवटे, सायरा रियाज पठाण, मुन्ना हाशमी या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 4मधील मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या व प्रचारास सुरुवात केली. सामान्य कुटुंबातील रिक्षावाल्याचा मुलगा असलेल्या आयुष्यमान गंडले या तरुण उमेदवाराची सामाजिक कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक 4मध्ये उमेदवारी दिल्यामुळे या उमेदवाराची सर्वत्र चर्चा होत असून आयुष्यमान गंडले या तरुण उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 4मधील जनतेला मतदानरूपी आशीर्वाद देण्यात यावा अशी विनंती केली आहे. आयुष्यमान गंडले, वार्ड क्रमांक 4. मी भारतीय जनता पार्टीचा एक बूथ सदस्य होतो. मी सामान्य कुटुंबातील एक नागरिक आहे व आम्ही इथं माझी आजी एक प्रसूती प्रमुख होती वार्डामध्ये आपल्या शासकीय हॉस्पिटलला. आणि वार्डामध्ये असं जाणून मी पूर्ण या समस्या जाणून घेतल्या की अतिवृष्टी झाली होती आपल्या वार्डामध्ये आणि लातूरमध्ये झाली होती. त्या टायमिंगला घराघरात पाणी शिरलं होतं, फुलने नाली तुंब भरले होते, सर्वांच्या घरात पार नरड्यापस्तर पाणी आलेलं होतं. खूप समस्या म्हणजे आमचा सगळा पूर्व भाग आहे, कबाल्याचे प्रश्न आहेत, भरपूर प्रश्न आमच्या भागात आहे. ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे व मला भारतीय जनता पार्टीने एवढ्या कमी वयामध्ये तिकीट दिलं त्यांचं मी खूप खूप आभार मानतो व दिलेल्या संधीचं मी सोनं करेल. नक्कीच मी सगळ्या नागरिकांचा आशीर्वाद माझ्याशी आहे, पाठीशी आहे. आम्ही विजयी होण्यात येतो. असा प्रचार चालू आहे, काय समस्या आहेत वार्डातल्या? आम्ही डोर टू डोर नागरिकांच्या भेटीगाठी करत आहोत, तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत. या ठिकाणी म्हणजे 15-15 दिवस कचरा उचलला जात नाही. तसेच नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, म्हणजे नाल्या वगैरे काढल्या जात नाहीत, लाईटी वगैरे नाहीत प्रभागात. आणि जे नगरसेवक होते ते 8-8 वर्षाकडे फिरकले नाहीत किंवा ते रिस्पॉन्स देत नाहीत. आणि भारतीय जनता पार्टीने एकदम यावेळेस जे तळागाळात काम करणारे म्हणजे बूथवरच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आणि एकदम फ्रेश आणि तरुण चेहरे दिले. आणि आम्ही असा संकल्प केला की ज्याही नागरिकांच्या समस्या आहेत त्या आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि आम्ही येथील नागरिकांना 24 तास उपलब्ध राहून त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी हे आम्ही इथं वचन घेतलेले आहे. वृद्धांना फिरण्यासाठी करत होता. माझे नाव आकांक्षा अनिल लवटे. मला OBC महिलामधून तिकीट भेटलेलं आहे आणि माझी नागरिकांच्या सर्व समस्या आम्ही दूर करू आणि कचरा हे सगळं म्हणजे व्यवस्थित करायचा आम्ही प्रयत्न करू. विचार कसा चालू आहे? म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही डोर टू डोर काम करत आहोत. ठीक.